बॅक्टेरियामुळे होणारे रोग आपण पाहतो, त्यामधलं आजचं शेवटचं लेक्चर आहे मित्रांनो. पहा, असे काही रोग आहेत म्हणजे दोन, एक सिफिलस आणि गोनोरिया. दोन रोग आहेत, हे लैंगिक संपर्कातून मानवाला होतात. म्हणजेच काय, सेक्स्युअल कॉन्टॅक्टमध्ये. सेक्स्युअल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला काय होतात, ट्रान्सफर होत राहतात. जो व्यक्ती संक्रमित असेल तर पाहून घ्या मित्रांनो, पहिला जो आहे आजार सिफिलस नावाचा. सिफिलस हा जो आजार आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो? ट्रेपोनेमा पॅलिडम या बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार आहे. याचं संक्रमण कसं होते? याचं संक्रमण लैंगिक संपर्कातून होते, म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मधून होते. म्हणजे एखादा जो व्यक्ती संक्रमित आहे त्यांनी जर सेक्स दुसऱ्या व्यक्तीसोबत केला असेल तर त्या व्यक्तीला काय होतो, संपर्क होतो. याचं लक्षण काय आहे? याचं लक्षण बघा, संभोगानंतर म्हणजे सेक्स नंतर लिंग आणि योनीवर काय येतात, लाल ठिपके दिसून येतात. ओके, अशा प्रकारचा काय हा सिफिलिस आजार आहे. नंतर गोनोरिया, शेवटचा गोनोरिया. गोनोरिया हा जो आजार आहे कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तो नेसेरिया जेनेरिया या बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार आहे. याचं संक्रमण काय? ह्याचं संक्रमण सुद्धा काय, लैंगिक संपर्कामधूनच हा आजार होतोय. बघा, काही जणाला जर असे लैंगिक सेक्स असे जर शब्द जर वापरले तर एकदम मनातल्या मनात हसू यायला लागते, कारण हे सेक्शुअल एज्युकेशन आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. पूर्णपणे जे बॅक्टेरियामुळे होणारे जे आजार आहेत आपण पूर्ण पाहितलेले आहेत. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.